नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आपल्या दशमहिंद केसरी बकासूरच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर बकासूर आपल्याला आता काही दिवस मैदानात दिसणार नाहीये. परंतु बकासूर सांगलीत उपचारासाठी दाखल झाला होता. उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्याला 6 ते 7 दिवसाची देण्यासाठी सांगितलंय. परंतु बकासूर आपल्याला नक्कीच म्हणजेच कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल. बकासूर त्याआधी देखील एखाद्या मैदानात पळू शकतं असं वैभव मामा आणि बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणजेच आपला बकासूर. त्यामुळे मित्रांनो आपल्याला पुढील मैदानात लवकरच बकासूर पळताना दिसेल. आणि बकासूर आता मोठ्या पायऱ्यामध्ये म्हणजेच एक म्हणजे गोडचा सर्जा, दुसरा म्हणजे मुंबईचा बिनजोडचा बादशाह. बिनजोडचा बादशाह म्हणजे कोण? बैलाचं नाव नक्की कमेंट करा. त्यानंतर मित्रांनो बकासूरच्या दावणीला म्हणजेच मोहिल शेठच्या दावणीला असलेलं साम्राज्य याला देखील पायरा मिळत नव्हता. त्यामुळे आता मोहिल शेठ फक्त एक म्हणजे गोडचा सर्जा, दुसरा म्हणजे मुंबईचा बिनजोडचा बादशाह या दोघांनाच पायरा देणार आहेत. त्यानंतर मित्रांनो बकासूर 2 नंबरच्या बैलांसोबत नक्कीच पळताना दिसेल. मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी मैदानात बकासूरचा पायरा कोणत्या बैलासोबत असेल असं तुम्हाला वाटतं? नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.